सर्व पत्रकार बांधवांचं मी आभार व्यक्त करतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला। माननीय दिलीप ओंकार वाघ यांचं 9/11/2024 रोजी आम्हाला पत्र आलं होतं की आम्हाला आपण समर्थन करावं। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दादांचं पत्र सचिवालयाला पाठवलं। मी राज्याध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी आलेलो आहे। याआधी आम्ही जवळपास बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून लहान मोठ्या पक्षांना सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला की आपण सोबत ही लढाई लढलो पाहिजे। आजची परिस्थिती आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे की बीजेपी आणि काँग्रेसला हरवण्यासाठी आपण बीजेपीला मत देतो आणि बीजेपीला हरवण्यासाठी काँग्रेसला देतो, परंतु तिसरा पर्याय या राज्यात या देशात उभा राहू दिला जात नाही। परंतु बहुजन मुक्ती पार्टी ही आज रोजी संपूर्ण भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर काम करून संघर्ष करत आहे। दिलीप भाऊंचं अपक्ष म्हणून या ठिकाणी जी उमेदवारी आहे या उमेदवारीला बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं आम्ही सक्रिय समर्थन देत आहोत। आमचं हे संघटन जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये आहे। गैर राजनीतिक संघटन जे आहे जसं राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, मौर्य क्रांती संघ, राष्ट्रीय लहुजी क्रांती मोर्चा, तर हेही संघटना आमच्या सोबत आहे, आमचे कार्यकर्ते आहेत। या निमित्तानं मी माननीय दिलीप भाऊ वाघ यांना शुभेच्छा देतो आणि पूर्ण ताकदीनं आमचं संघटन त्यांच्या सोबत राहील। यापुढेही निवडणुका झाल्यानंतरही त्यांचा आम्हाला नगरपालिका असेल एकमेकांसोबत राहण्याचं सहकार्यही लागेल। या ठिकाणी एवढं आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद।